कोल्हापूरमध्ये पंचगंगा पूल या परिसरामध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधामध्ये हे रास्ता रोको होतं आणि त्या सगळ्या रास्ता रोकोच्या आंदोलनामध्ये एका आजीने आहे जी आक्रमक भूमिका मांडली आहे. त्या आक्रमक भूमिकेवरती सरकारनं विचार करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच आजीशी मी बोलणार आहे. आजी नाव काय, कुठून आले? सुशीला गोपाळ पाटील, गाव राहणार कोगिल बुद्रुक. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करायला विरोध करायला आलोय. त्यासनी 8 महिने झालं विचारा मी देतोय, खरं तिने ऐकाय तयार नाहीत. मग आता आली की माझ्या भाषेत मी त्यासनी सांगणार. ते बी मुख्यमंत्र्यांना फडणवीसनं, एकनाथ शिंदेनं, मोदीनं माझ्या रानात मोसणी करायची. मी दुसरं कोणाला येऊ देणार. तिने आले की काय पद्धतीने मी उत्तर देतोय की तिने ऐकायचं. मी कर देणार नाही, माझी शेती देणार नाही. ते सरकार म्हटलं की माझी शेती आहे, सगळ्याला आलोने जिथं आहे तेवढी शेती सगळी पाडायची आणि त्यानं काढून घ्यायची. आणि कसं जनता जगवायची ते त्यानं जगवायची. शेती पाडायची सगळ्यांची आणि त्यानं काढून घ्यायची. त्याच्यात काय हिंमत आहे बघूया सरकारात. मग आमचीच का शेती घेतोय तो? इकडे शेती आहे, इकडे शेती आहे, त्यात काय घेत नाही. माझीच 5 एकर शेती मापून घेतोय तू त्याच्यातले 100-200 फूट, माझ्यातले 200 फूट असं तर घेतलं नाहीस का? मग तुला मानला असता. माझ्या शेतात 5 एकरात तू रस्ता करतोस, हे कुठला नाही काढलायस? आणि आधी गेली 1 एकर रस्त्यात माझी, ती गेली. आता तू विचार करून दुसरीकडनं रस्ता काढायला पाहिजे का माझ्या शेतात? येते की 3 जणच यायला पाहिजे. ती शेतात सोनं आहे काय? सारखं सारखं तुमच्या शेतात रस्ता, शेतात सोनं आहे काय? माझ्या शेतात सोनं नाही. मी असली दगड डोसक्यानं फोडून रान तयार केले मी. आणि सरकारच्या आधी माझी केस पांढरी झाल्या. माझं वय 65 आहे आता. आणि अजून माझी शक्ती त्यांनी बघायची असेल तर त्यांनी येऊन हातात कागद कसलाय? हातात कागद कसलाय? तयार काढून दिलाय निवडणुकीच्या आधी. माझा आणि काय सांगितलं? रस्ता होत नाही, करत नाही. आम्ही करत नाही रस्ता म्हणून जाहीर काढून दिला. यो आता यो कोर्टात घेऊन जाऊ आम्ही. मत घेतली, निवडून आला आणि आता रस्ता करतोस. आता रस्ता करू देऊ आम्ही. एवढा आता एवढा तुम्ही पुरावा दिलाय सा रस्ता करत नाही म्हणून. आणि तुम्ही आता रस्ता करायला तर आम्ही करू देणार. शेतात आला असा की तुमच्या पर्यायनं तुम्ही तुमचं तरी मरेल ना, आमचं तरी मरेल, तर आम्ही सोडणार नाही. मरायला लागलं तर चालं. आमची काळी आई आहे ती, तिच्यावर आम्ही जन्म काढलाय. आणि आता तेव्हा डांबर होतो देऊ का आम्ही तुला? तू एकाच करतोस असला, तुला पर्याय मार्ग शोध. विमानानं जा, तुला गडबडीने जायचं आहे काय? घेत ना रानात लोकांचे नुकसान करून त्याचा तळपुट कुठं लागायचा तुम्हाला? तुमचं झालं म्हणून निवडून आला त्यातलं ह्यात करून भानामध्ये करून. वय 65 आहे माझं, मी त्यात सांगितलेले आहे. खरं आम्हाला नको आहे राजदार. काय कसं निवडून आला सा तुम्ही सांगा बघू? कशा निवडून आले? कशी गुजरातनं मशीन आणली सा आणि मशीनवर 1 मिनिटात तिकडं आम्ही काँग्रेसला मत टाकलं तर तुला पडतंय. बटन दाबलं की कसं पडतंय? मध्येच लाईन घालू तसा का घालू तसा? असं करायचं शिकलाय सा? मग तुम्ही चिठ्ठीवर मतदान टाकतात का नाही? मी अडाणी आहे, तुम्ही शिकलेला आहे. ते चिठ्ठीवरलं मतदान तुम्ही मापा आणि नवीन निवडून लावानी या निवडून बघूया कसं येत असा. पण देवदर्शनाला जायला रस्ता करतात. देवदर्शनला पर्याय मार्ग शोधायचा. तिने नवी मानानं जायचं. देवदर्शनला जायत नाही ती. नागऱ्या बायका तिथं फिरतेला बघायला त्यात भाडे माहितीये का? दारवा प्यायला नागऱ्या फिरतेल्या बायका बघायला. काय गोव्यात असं मी बघून आले गोवा जो. मला तिने सांगते ते मंत्री मी आला नाही. तुम्ही जमीन देणार नाही? जमीन देणार नाही आम्ही. मरायला लागलं तर चालेल तिथं, पण जमिनीचा तुंडका देणार नाही. आता पहिली दिली 1 एकर तेवढी बस. नक्कीच आपण पाहिलं कोल्हापुरातील या आजी आहेत ज्या खूप आक्रमकपणे आहे आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. शेतकरी आहेत जे आक्रमक झाले, मात्र त्याचबरोबर या शक्तीपीठ विरोधाला आक्रमकपणे विरोध करणाऱ्या आजी आहेत ज्या कोल्हापूरकरांसह राज्याच्या सरकारला डोळ्यामध्ये अंजन घालण्यास भाग पाडण्यास खरंच त्यांचं मत आहे, जे सरकारनं आता लक्षात घेणं गरजेचं आहे.